जेव्हा सुरुवातीला हे पेटी वगैरे प्रकरण सुरू झालं होतं तेव्हा असं म्हणायचं की पाण्यात असेल वगैरे. खूप टेन्शनवालं सतत घडत होतं आणि खूप दिवसानंतर असं काहीतरी छान आनंदी वातावरणवाले सीन करायला पण मजा आली. ॲक्शन सिक्वेन्स असतात तेव्हा ॲक्टर म्हणून सुरुवातीला थोडं वाईट वाटतं की यार आपण का नाही करत यार हे, किंवा हीच करते यार ॲक्शन सिक्वेन्स, कशा लोकच हिरो बिरो. हे सगळं त्रेतायुगातलं देवी आई आणि विरोचक राक्षसाचं युद्ध आहे. देवाची ऊर्जा ज्या ठिकाणी साठते असे ठिकाण जे ना भूवरी आहे ना अंबरी आहे वगैरे वगैरे आता आम्ही करतोय ते आयुष्यभर लक्षात राहील की हे असं पण आम्ही काय काय केलेलं आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर. आणि जसं की तुम्ही पाहत आहात, मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत आहेत आणि ते या दोघांमुळे येत आहेत. आणि हे दोघे माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही दोघे? एकदम मस्त, छान. तू कशी आहेस? मस्त मजेत. पण ट्विस्ट आमच्यामुळे नाही येतात. मालिकेत ट्विस्ट खूप वेगळ्या गोष्टींमुळे येत आहेत. अगदीच. पण ज्याची सगळेच वाट बघत होते की 5वी पेटी कधी सापडणार, आणि अखेर ती सापडली आहे. आणि त्यासाठी नेत्राने खूप कष्ट घेतलेत. सो नेत्रा, काय सांगशील? हो, फायनली सापडली. आणि आम्ही ॲक्च्युली 4थी पेटी सापडली, त्यानंतर खूप मोठा गॅप गेला आणि मग 5वी पेटी सापडली. त्यामुळे प्रेक्षकही खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि प्रेक्षक जशी वाट पाहत होते तसंच आम्ही सुद्धा पाहत होतो. कारण ह्या मालिकेचं कथानकच असं आहे की दरवेळेला असं आम्हाला वाटत राहतं की आता पुढे काय होणार आहे. आणि जेन्युअनली आम्हालाही वाटत होतं की 5व्या पेटीचं लोकेशन काय असेल, कारण प्रत्येक पेटी कुठल्या तरी अशा वेगळ्या युनिक ठिकाणी सापडली आहे. आणि हां, सो हे श्लोक आम्ही ऐकले होते जेव्हा चेतनने ते लिहिलेत. तर ना भूवरी ना अंबरी, किंवा फार सुंदर पद्धतीने आता काय आहे ते 2 मात्रा भुजांची 2 आणि 2 पग त्यासी हवे वगैरे. तर ते वाचताना लक्षात येत नाही की काय आहे, की देवाची ऊर्जा ज्या ठिकाणी साठते असे ठिकाण जे ना भूवरी आहे ना अंबरी आहे वगैरे वगैरे. तर इतकं सुंदर एकतर कोडं तयार करणं आणि मग इतक्या म्हणजे विचार करून इतक्या सुंदर ठिकाणी ती 5वी पेटी ठेवणं हे फारच इंटरेस्टिंग होतं. जेव्हा सुरुवातीला हे पेटी वगैरे प्रकरण सुरू झालं होतं तेव्हा असं म्हणायचं की पाण्यात असेल वगैरे. पण आय थिंक मग ते फार प्रॅक्टिकली सुद्धा अंडर वॉटर सर्च इतकं पॉसिबल झाला नसता, किंवा वेगळी कारणं असू शकतात. पण आम्ही प्रत्येक गोष्ट इमॅजिन करून झाली होती की 5वी पेटी कुठे असेल. आणि मला आठवतं की सरांनी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा पहिल्यांदा मला फक्त श्लोक सांगितला होता आणि मी सुद्धा घरी डोकं लावत बसले होते. मला अजिबात काही सुचलं नव्हतं की ते काही कळसात वगैरे असेल ही 5वी पेटी. पण जेव्हा मला कळलं आय वॉज रिअली सरप्राईज्ड. आणि मला चेतननेच सांगितलं होतं, आमच्या रायटरने. मी त्यालाच गपचूप, कारण सर सांगत नव्हते, तर मी त्याला गपचूप बाजूला घेऊन विचारलं की अरे बाबा सांग ना कुठे 5वी पेटी. तर तेव्हा त्याने सांगितलं होतं. तर हे फार एक्सायटिंग आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे लिहित आहेत आणि ज्या पद्धतीने शूट केलं जातं आहे, ज्या पद्धतीने सगळेच मेहनत घेत आहेत, म्हणजे हे खरंच सोपं नाही आहे. आणि फक्त माझ्याबद्दल नाही बोलत आहे, अगदी आर्ट टीमपासनं जे आमचे आर्टिस्ट जे सगळे हे क्रिएट करतात ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर संपूर्ण टीम, डिरेक्शन टीम वगैरे, म्हणजे जवळपास आम्ही खूप सलग बरेच दिवस काम करतो आहे. म्हणजे आता जवळपास हा एक 12वा 15वा दिवस असेल की आम्ही सलग काम करतो आणि सगळेच जण काम करत आहेत टुवर्ड्स क्रिएटिंग सच अ ब्युटिफुल स्टोरी लाईन. तर मला तर फारच मजा आली हे सगळं शूट करताना. आणि अगदी 2 दिवस आम्ही हे सलग शूट करत होतो, पण बघता बघता असं एक 10-15 मिनटात संपून जात होते टी व्हीवर. बट अर्थात ते प्रेक्षकांना आवडले आणि म्हणूनच सगळेजण इतकं कौतुक करतायत पूर्ण सिक्वेन्सचं. तर छान वाटतंय, असं मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतंय. अगदीच. पण खरंच मालिकेची कथा वेगळी आहेच आहे, हे यात काही हेच नाही. पण अजिंक्य, आत्ता आम्ही प्रोमोज पाहिले आणि राज्याध्यक्षांकडे गुड न्यूज आली आहे घरामध्ये, असे प्रोमोज आहेत. सो मालिकेत आई बाबा होणार आहात असं काहीतरी दिसते. सो त्याबद्दल काय सांगशील? आनंद तर आहे, कारण की खूप वेळानंतर एक असं काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट घरात घडते. आणि खरं सांगायचं तर इतकं या सिरियलचं कथानक इतकं ड्रॅमॅटिक आणि इतकं टेन्स होतं इतके दिवस. तर खूप दिवसांनंतर असे चांगले सीन करायला, म्हणजे चांगलं वातावरण असलेले सीन करायला पण मजा आली. कारण की खूप टेन्शनवालं सतत घडत होतं आणि खूप दिवसानंतर असं काहीतरी छान आनंदी वातावरणवाले सीन करायला पण मजा आली. आणि काय हेच छान वाटतंय. पण ना, हे
जे प्रोमोज होते ना याखाली कमेंट्स होते आणि त्यातली एक कमेंट मला आठवते, आता नेत्राची मुलगी रुपालीचा विरोचकाचा वध हो, करणार. वाचली म्हणजे फारच अपेक्षा आहेत की म्हणजे बाळ होणार, ते मोठं होणार आणि मग मी रचकाला मारणार वगैरे. बट नेव्हर नो, समटाईम्स खूप चांगल्या सजेशन्स आणि आयडियाज येतात या कॉमेंट्समधनं. सो आणि फार विचारपूर्वक वाचलेलं आहे, कारण की त्यांनी असंही लिहिलं होतं, तुझी जी कमेंट म्हणते तीच कमेंट आहे का त्याच्या वर खालची मला माहिती नाही, की सरळ सरळ त्या श्लोकात लिहिलं आहे की एक साधी व्यक्ती करणार आहे काहीतरी वध, नेत्रा तर दैवी आहे, मग ती कसं काय करेल वगैरे. तर मीच विचार करायला लागले की खरंच असं काही लिहिलं आहे का, तर मे बी असं काहीतरी येऊन गेलं असेल. पण फार इंटरेस्टिंग की लोक इतकं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या लोकांचे. पण याच कमेंट्सवर किंवा प्रेक्षकांच्या ज्या काही संमिश्र प्रतिक्रिया असतात त्यावर सेटवर कशा प्रकारे डिस्कशन होतं किंवा क्रूमध्ये आणि तुमच्यात डिस्कशन होतं का त्यावरून? मला असं वाटतं सेटवर आमचं डिस्कशन जास्त याचंच असतं की आता पुढे काय होणार आहे आणि ते कसं होणार आहे. कारण की डे 1 पासून प्रत्येक एपिसोड या सिरियलचा असंच आहे आणि मला वाटतं की तेच कारण आहे की आता इतका वेळ झाला, ऑलमोस्ट एक 500 एपिसोड 600 एपिसोड्स आता होतील. सो इतका वेळ लोकांची उत्कंठा ताणून धरली आहे या मालिकेने, तर आमच्या सेटवर मला असं वाटतं की जास्त चर्चा याचीच असते. आणि ऑफकोर्स काही मजेशीर कमेंट असतात, काही चांगले सजेशन्स असतात. जसं तू आत्ता सांगितलंस की कदाचित नेत्राची मुलगीच आता विरोचकाचा वध करेल, तर म्हणजे ही एक गव्हर्नमेंट स्कीम असल्यासारखं आम्ही आपलं रोज इथे येऊन इतके वर्ष हेच करणार. तर असं नॉट शुअर, पण अगदीच. पण ना या मालिकेत ॲक्शन सीन्स सुद्धा असतात आणि एरवी आम्ही बघतो की हिरोला ॲक्शन सीन्स असतात हे मान्य किंवा ते कॉमन झाले, पण हिरोईनला सुद्धा ॲक्शन सीन असणं हे आर्टिस्टसाठी सुद्धा काहीतरी वेगळं करणं आहे. सो तुला ते कसं तू एन्जॉय करतेस आणि किती अवघड असतं? खूप मी एन्जॉय करते. कधी कधी खरंच अवघडही असतं. मग मला तेव्हा आठवतं कास्टिंगच्या वेळेला ते कसं म्हणालं होतं की वेगळा रोल आहे. तर मग मला कळतं की काय वेगळा रोल आहे. तर येस, मला मजा येते खरं तर. कारण ऑनेस्टली दरवेळेला असं असतं की असं स्त्रीला थोडंसं मदतीची गरज असते, पण ही मदत करणारी आहे. तर तो म्हणजे तसं कॅरेक्टर प्ले करायला मला खूप आवडतं आहे. आणि ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतं. काय करावं काय करू नये हे कळतं. आणि जास्त धडपडतं ॲक्शन सीन्स करताना सेटवर. मीच तुम्हाला दिसतच असेल. तुम्ही बघू शकता आता की कोण धडपडतं जास्त. कारण आत्ताच एक 5व्या पेढीचा सिक्वेन्स आम्ही करत असताना एक ॲक्सिडेंट झाला सेटवरती आणि तितिक्षाच्या इथे कॅमेरा लेन्स जी रिंग असते ती लागली आणि काय टाकेच पडले. तर आता काय, आणि मला खरं तर मला जेव्हा असे ॲक्शन सिक्वेन्स असतात तेव्हा ॲक्टर म्हणून सुरुवातीला थोडं वाईट वाटतं की यार आपण का नाही करत आहे यार हे, किंवा हीच करते यार ॲक्शन सिक्वेन्स, कशा लोकच हिरो बिरो. पण मला असं वाटतं शूटिंग जरा दुपारची वेळ झाली की मला असं वाटतं की देवी आईची खरी कृपा माझ्यावर आहे. मी आपला निवांत असतो, मी नंतर शेवटी झाल्यावर जातो. कारण आपण काही करूच शकत नाही, आपण सामान्य माणसं आहे. हा, कारण की आम्ही सामान्य माणसं आहे, आम्ही काय करणार. हे सगळं त्रेतायुगातलं देवी आई आणि विरोचक राक्षसाचं युद्ध आहे. तर आम्हा पामरांचं काम. दैवी आणि दैवडे दादा बोलतो ते मला नाही माहिती. राहुल दादा बोलतो. सो खरंच मला खूप म्हणजे मला फार मजा येते, ऑनेस्टली खूप मजा येते. आणि काय बरं म्हणतात, हे असं मला नाही माहिती आता पुन्हा कधी करायला मिळेल ना. म्हणजे असं कळसावर चढा, पेटी काढा, पाण्याखाली जा, मैत्रिणीला वाचवा, खूप रेअर आहे. हां, नेव्हर नो असं काहीतरी कधी प्ले करता येईल. आता आम्ही करतोय ते आयुष्यभर लक्षात राहील की हे असं पण आम्ही काय काय केलेलं आहे. आणि वी आर रिअली व्हेरी प्राऊड ऑफ आवर शो. म्हणजे कुठल्या दृष्टीने की एक इतका असामान्य विषय ऑडियन्सपर्यंत इतक्या सुंदर पद्धतीने पोहोचवला आहे. एक असं कथानक क्रिएट केलं आहे जे आजपर्यंत म्हणजे 600 एपिसोड्स झाले तरीही ऑडियन्सना गुंतवून ठेवलं आहे. आणि अगदी पहिल्या महिन्यात जे घडलं होतं त्याचाही आज संदर्भ लागतो. त्याचा जरी आज फ्लॅश टाकला तरी असं नाही वाटणार की तो दुसऱ्या शोचा फ्लॅश आहे. आपण वी कॅन स्टील रिलेट टू व्हॉट हॅपन्ड इन द फर्स्ट मंथ ऑफ द शो. सो हे इतक्या बारकाईने एखादा शो बनवला जातो आणि आपण त्या शोचे भाग आहोत,
त्यासाठी आपलं रक्त वगैरे वाहत आहे. तर मग ही तर म्हणजे फारच अभिमानाची गोष्ट आहे. पण जेव्हा हे इन्सिडेंट झाल्यानंतर तू घरी सांगितलंस तेव्हा आई बाबांची काय रिएक्शन होती? कारण सरप्राइझिंगली म्हणजे मला असं वाटलं काहीच काय वाटत नाही आहे. कारण की मला ते लागलं त्यानंतर मी घरी सांगितलंच नाही. दुपारी वगैरे लागलं आणि मग मी डॉक्टरकडे गेले तेव्हाही मी सांगितलं नाही. मग मी संध्याकाळी एक 8 वाजता वगैरे जेव्हा रक्त थांबत नव्हतं तेव्हा मग मी थोडीशी घाबरले की आणि जेव्हा सगळेच म्हणायला लागले की नाही टाके कदाचित पडतील, रक्त थांबलं नाही वगैरे. तर मी तेव्हा सिद्धार्थला सांगितलं आणि कारण तोही शूट करत होता. मग तो आला सेटवर आणि मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि तेव्हा पण मी ओके होते. मी म्हटलं की फार तर काय काहीतरी आता आपण फार प्रगत झालो तर काहीतरी टेक्निक असेल जिथे टाके नसतील, काहीतरी वेगळं असेल. पण नाही, डॉक्टर म्हणाले नाही टाकेच. तर तेव्हा मला थोडं टेन्शन आलं होतं आणि माझी थोडी झाली रडारड आणि मी आईबाबांना पण मी नाही सांगितलं. मला वाटलं ते फार टेन्शन घेतील. तर ते फार रिलॅक्स ऐकत होते फोनवर. म्हणजे त्यांना सवय असेल. हां, आणि मला असं फोन करून म्हणे, "हां, मग आत्ता कसं आहे? केवढं आहे? हां, बरं ना, ठीक आहे ना, दुखत नाही आहे ना?" म्हटलं, "अरे, थोडं पॅनिक व्हायला पाहिजे ना तुम्ही सुद्धा." असं झालं होतं माझं. पण नाही, सगळं ओके होतं. सिद्धार्थ थोडा पॅनिक झाला होता. बट कारण ते मी फार रडत होते. मला अजिबातच इंजेक्शन्स मला माझ्या जवळपास एक 10 मीटर अंतरावर नाही चालत. तर त्यामुळे थोडंसं मला प्रॉब्लेम. बाकी हे लागणं झालं एकीकडे. इंजेक्शन्सचा त्रास मला वेगळा झाला आहे. आणि आता ते बऱ्यापैकी बरं सुद्धा झालंय आणि पण खरंच हे खूप अप्रिशिएटिंग आहे. पण जेव्हा केव्हा असा वेगळा विषय असतो ना तेव्हा तो प्रेक्षकांना आवडतो. पण एकीकडे असंही असतं की मिक्स कमेंट्स असतात. सो अशा वेळी तुमच्याकडे त्या कमेंट्स येतच असतील. मग अशा वेळी तुम्ही आर्टिस्ट म्हणून कसं बघता आणि तुमचं मत काय असतं? मला असं वाटतं की एक गोष्ट आहे जी लोकांना मी सांगतोय तर ती काही वळणांवरती काही लोकांना आवडते, काही लोकांना काही वळणांवरती नाही आवडू शकत. कारण की त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात त्या गोष्टीकडून की आता असंच व्हायला हवं. तर त्या जर नाही दिसल्या त्यांना होताना तर त्यांना असं वाटतं की अरे यार हे काय चाललंय किंवा आता याचं काय होणार आहे पुढे. पण ही गोष्ट जेव्हा रचली गेली आहे, जेव्हा सुरू केली आहे, तेव्हा तिचा शेवट पण ठरलेला आहे आणि कसं करायचं, काय करायचं आणि एका युद्धाची गोष्ट आहे. 2 युनिव्हर्समध्ये चालणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. तर युद्ध आहे आणि खूप त्रेतायुगापासूनचं चालू असलेले याचे रेफरन्सेस आहेत. तर ते सगळे सॉल्व्ह व्हायला आणि याला जेवढा वेळ लागणार तेवढा लागणारच आहे आणि मला असं वाटतं की जो कोअर ऑडियन्स आहे सुरुवातीपासूनचा, तो आजही सीरियल तेवढ्याच ह्यानी बघतोय आणि ते बाकीच्या कमेंट्समधून आम्हाला कळतच असतं. सो इतकं काही नाही वाटत त्याचं. अगदी पण ना विषय थोडासा सिरियस किंवा वेगळाच असल्यामुळे तुम्ही म्हणालात की असे आनंदाचे क्षण पण फार तुम्हाला कमी स्क्रीनवरती प्रेझेंट करता येतात. मग जेव्हा असे सीन्स करतात तेव्हा खऱ्या आयुष्यात त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? की आपल्याला कळतच नाही की आपण आता कॅरेक्टरच्या बाहेर आहोत, आपला सीन झालाय पण ते टेन्सनेस किंवा तो चेहऱ्यावर सिरियसनेस असणं असं काही होतं का रिअल लाईफमध्ये सुद्धा? असं नाही होत खरं तर काही. कारण की ते तेवढ्या वेळा पुरतंच असतं जेव्हा हे असतं तेव्हा. पण ऑफकोर्स जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा काहीतरी सिक्वेन्स सुरू आहे की आता घरातल्या सगळ्यांनाच तिने वश केलं होतं विरोचकांनी. तर तो सगळ्यांसाठी खूप ह्यूज मोठा ड्रामा होता आणि सगळेच खूप टेन्स होते. तर ते असे सीन करून दिवसाच्या शेवटी थकायला होतं. कारण की सकाळपासून आपण ती एक वाईब Energy carry हां, करत ती एक असतो. एनर्जी कॅरी करत असतो. ती एक वाईब घेऊन दिवसभर आपण असतो. तर संध्याकाळी खूप थकायला होतं किंवा असं हे वाटतं. पण ते चेहऱ्यावरती आम्ही कारण बाकी अदरवाईज मधल्या वेळात शॉर्टच्या मध्ये खूप सगळे खूप रिलॅक्स असतात. एक वेगळी स्क्रिप्ट चालू असते. कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे. हां. फार काय बरं म्हणतात थोडं खूप डार्क कथानक आहे. जसं हा म्हणाला वशीकरणाचा जो पिरियड होता तेव्हा आम्ही कॉन्स्टंटली टेन्शनमध्ये आहोत, स्ट्रेसमध्ये आहोत, रडतोय आणि इवन दो मला तिचे जरी खोटं असलं, जरी ते ऑनस्क्रीन असलं तरीही ते इमोशन्स काही क्षणांसाठी किंवा अ, काय बरं म्हणतात आम्ही आतून ते फील करत असतो त्यावेळेला. जेव्हा रड म्हणतं तर ते वरवर नसतं. काहीतरी आम्ही फील करतो आणि ते करतो आणि त्या सगळ्यामध्ये एनर्जी ड्रेन होते. असं नाही आहे की नाही होत. एखाद सीन असल्यानंतर अर्थात असं काही होत नाही. पण जेव्हा दिवसभर असंच आहे, आम्ही कोणाचा तरी जीव वाचवतो आहोत, इकडून तिकडे पळतोय, कोणीतरी मरणार आहे घरात, ह्या कॉन्स्टंट थॉटखाली असतो, तेव्हा खूप ड्रेन व्हायला होतं. आणि उलट अशा वेळेला घरी जाऊन मग थोडं ओव्हर एन्जॉय केलं जातं. कारण दिवसभर खूप थकवा आलेला असतो. बट अदरवाईज तो मूड घरी कॅरी केला असं नाही होत. फक्त तो थकवा असतो आणि तो
लाईक इन माय केस मी तर वेट करते की कधी एकदा या झोनमधनं बाहेर पडून म्हणजे थोडं सेटच्या जरी बाहेर आलं ना तरीही बरं वाटतं माझ्या वेळा, थोडं मोकळ्या हवेवर आलं, कारण की कॉन्स्टंटली बंद सेटच्या आतमध्ये ती वास्तूसुद्धा एक तशीच वाईब क्रिएट होत असते. आणि अर्थात हे माझा हा पर्सनल अनुभव आहे, सगळ्यांना तसं होत असेल असं नाही, बट असं होतं. बट ते काही घरी मी असं काही भुताटकी केलं तर बिचारे घाबरतील तर तसं काही करत नाही. छान, म्हणजे घरी सगळं इथेच सोडून आम्ही घरी जातो 99%. अगदीच. पण यांना ना आम्ही सोशल मीडियावरही पाहत असतो, वेगवेगळे रील्स असतात, पण अजिंक्य आम्हाला रील्समध्ये फार दिसत नाही. सो म्हणजे वुमन पॉवर जास्त आहे किंवा काय असतं, म्हणजे तुला रील्स आवडतात? रील्स बघायला आवडतात, करायला पण आवडतात, पण मला पोस्ट करायला होत नाहीत. मला असं वाटतं की नाही केलं पाहिजे पोस्ट. आणि वुमन पॉवर आमच्याकडे जास्त आहेच आहे, नो डाऊट. आणि खरं तर मला सेटवर सगळेच बाकीचे इतके रील्स करत असतात किंवा मला बघून थक्क होतं की यार, स्पेसिफिकली ऐश्वर्याताईला बघून की हिच्याकडे कुठून येते एवढी एनर्जी आणि हिला हे कसं सुचतंय किंवा हिला ही थांबवत का नाही आता. आणि ऑफकोर्स चांगलंच वाटतं, म्हणजे की खूप मनापासून करत असतात सगळं. अगदीच. म्हणता 5वी पेटी सापडलेली आहे, गुड न्यूज दिलेली आहे नेत्रा अद्वैतने, पण आता पुढे काय होणार आहे? कथानकात कोणतं नवीन वळण येणार आहे? गुड न्यूज आली आहे राजाध्यक्षांच्या घरात, पण तुम्ही आतापर्यंत जर कथानकाचं पॅटर्न पाहिलं असेल तर कुठलीही गोष्ट अशी साधी घडत नाही. नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ट्विस्ट आणि टर्न असतात आणि अशा लेवलचे असतात की पूर्ण घर हादरतं. त्यामुळे तर ह्या वेळेला सुद्धा तसंच काहीतरी होणार आहे. आणि हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. ट्विस्ट असेल. आणि अगेन हा जो ट्विस्ट असणार आहे त्याचा सुद्धा त्रेतायुगाशी, आमच्या आधीच्या जीवनाशी खूप काय डीप संबंध असणार आहे. तर कुठलीच श्लोक गोष्ट नीट वाचले पाहिजेत मला असं वाटतं सगळ्यांनी, तर खूप गोष्टी कुठली कळतील. गोष्ट आमच्या आधी विनाकारण कळतील होत तुम्हाला. नाही. खरंच थोड्या श्लोकांवर अभ्यास केला तर कदाचित काही गोष्टी खूप लवकर डिकोड होतील. बट येस, खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आता लवकरच येणार आहे. आणि आम्ही तर म्हणजे ते शूट करताना आम्ही काय बरं म्हणतात, तो रोमांच फील करतो. म्हणून मी ते इतकं म्हणजे मी अशॉरिटी देऊ शकते की खरंच ह्या वेळेचा हा ट्विस्ट फार जास्त इंटरेस्टिंग वाटणार आहे लोकांना आणि पुन्हा एकदा गुंतवून ठेवणार आहे मालिकेमध्ये. अगदीच. आणि आम्ही उत्सुक आहोत की काय होते पुढे मालिकेत. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि खरंच मालिका छान सुरू आहे. सो कीप दिस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.